तर हाय हॅलो कसं काय म्हणताय, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर निनाद स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 56वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तर माझ्या तोंडावर खुशी तुम्ही बघू शकता, कारण की आज रविवार आहे आणि मागच्या रविवारसारखं आज देखील आपण जाणार आहोत परेलला. गणपतीचं आगमन आहे, सुयोगचा राजा तो जाणार आहे सुरतला. तर आता पण मी म्हणजे अंघोळ वगैरे करून तो झाली आहे. संचित पण येतोय, कालच संचितसोबत माझं बोलणं झालं, माझं पण कन्फर्म होतं, बट संचित येतोय म्हणून बोललो चला जाऊया. त्यासोबत श्लोक देखील येईल. तर आम्ही तिघं जाणार आहोत. तर आता पहिला आधी आपण कपडे वगैरे घालूयात आणि मग नंतर नाश्ता आपण बाहेरच करू. टुडेज बाप्पा आगमन आउटफिट विल बी, हे बघा कुर्ता घातलाय शॉर्ट टेक्स्चरवाला, त्यासोबत खाली बॅगी जीन्स आहे. वॉच वगैरे कॅरी नाही करणार आहे, कारण की खूप गर्दी असते तिकडे, पहिल्यांदा गेलो तेव्हाच कळालं. आणि पाऊस वगैरे नाही नाही आहे वाटतंय. छत्री वगैरे मी तर नाही कॅरी करणार आहे, आपलं नशीब बघू कसं आहे. आणि आता आपण निघूयात, चला. आजचा पूर्ण आपला आउटफिट असेल. तर आता आपण जाऊयात. श्लोकचा कॉल आलेला, श्लोक आपल्या स्टेशनला भेटेलच. त्यासोबत पहिला आधी आपण ऑटोने जाऊ. मी आशा करतो की परेलला पण असंच वेदर हवं, मस्त की उन्हाळा. त्यासोबत मस्त मजा यायला रे आज, मला वाटतं एकदम. सगळे तर येणारच आहेत, तर चला जाऊयात. पहिला ऑटो पकडतो, इकडे जाऊन आजोबांना पहिला बाय बाय बोलतो. आपल्याला भेटलेल्या त्या गोष्टींना तिकीट काढतायत. संचित देखील येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 ला भांडूपवरून. संचित चव्हाण देखील आलेले आहेत. संचितचा चहा बनून आलाय. मागच्या वेळेला असा नव्हता आलेला. त्याचा श्लोक इथे उभे आहेत. आम्ही आलो करी रोडला. पावसामुळे आम्ही थांबलो, मी छत्री नाही आणली आहे. तर दोघांनी छत्री घरी तर चला आता जाऊयात हळूहळू चालत चालत. पाऊस थोडा कमी झालाय. बघा आजचं आगमन या गेट मधून आहे. तर कुठल्या गेट मधून आहे संचित? मेन गेट मधून आहे. मागच्या संडेला पूर्ण हे भरलेलं त्याच्या श्लोक पण इकडे उभा होता याच जागी, बघू शकतात. मागे होता बोलतोय, तर आता पुढे होता बरोबर. चला आता जाऊयात त्यावाल्या गेटवर, मेन वाले. मला बघायला गर्दी तुम्ही बघू शकतात, पूर्ण खचाखच भरलेला आहे. हे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पा, अरे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पा. खरी परिस्थिती सांगतोय संचित. आपले गणपती बाप्पा येणार आहेत, जरा वेळात येतील. तर संचितने घेतलेला आहे आंबा, आणि आता आंबे लागले, त्याचा फोन पडलाय मस्तपैकी. नशीब एवढं चांगलं आहे, काल जाता नाही आलं पाठपूजन सोहळ्याला परेलच्या राजाच्या. तर आम्हाला इकडे जाता आता मी भेटले, आम्हाला पाय वगैरे पडलो. तर त्यासोबत आता आम्ही जातोय लालबागला. डावीकडे राजाचा दरबार सजतोय. सारी माझ्या राजाची हे बघा गेट वगैरे बनवला जातोय. तर चला आता जाऊयात आत. आता आम्ही जातोय आत, हळूहळू बघा सजतोय दरबार. तर बाप्पाचे पाय पडून लालबागच्या राजाच्या. तर आता आम्ही जातोय लालबागच्या एका फेमस हॉटेलमध्ये, गोल्डन कॉईन म्हणून नाव आहे. तर चला जाऊयात, जवळच आहे, आता लगेच पोहोचू. थंड पाणी झालाय. आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. संचितने खायला देखील लगेच सुरुवात केलेली आहे, एवढी त्याला भूक लागली आहे. भूक का लागली आहे? कोणमुळे जिंकलेली आहे. आम्ही ऑर्डर दिली आहे, राईसच बनवलाय. ऑर्डर आलेली आहे. हे लोक दोघंही नॉनव्हेज आहेत.
ची खुशी तुम्ही बघू शकता. नॉनव्हेज आल्या आल्या हसरा चेहरा बघा त्याचा, किती हसतोय बघा आपण. मी हसत नाही, मी त्याला दुःख वेगळं आहे त्याचं आयुष्याचं. चला आता खाऊन निघूयात आपण. मस्त आहे की पोटभर खाऊन आता आम्ही जातोय घरी. तुम्ही बघू शकता मस्त की एडिटिंग वगैरे करून झालेली आहे यांची. काय मागच्या ह्याची नाही झाली आहे, स्लोकने रील टाकून पण झालेली आहे. चला आता खरी गोष्ट बोललेली आहे ना. चला डायरेक्ट जाऊयात घरी. तर आम्ही चीज पोके स्टेशनला आहे आणि बोलतो इथे ट्रेन मध्ये बसलेलो आहे. आपण पोहोचलो आहोत इकडे स्टेशनला. ऑटोने आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. लोक पण आहे गंधार आणि त्याच्या मित्राला इथे मी कॉट केलेलं आहे. हे बघा इथे खातायत ते लोक. मॉनिटरीज मध्ये कॉट करून एकटा खात होता. स्नॅप पाठवला, लगेच स्नॅप बघितला, लगेच धप्पा गेला. आता आपण डायरेक्ट जाऊया घरी. फ्रेश वगैरे होऊया, बघू जेवायचं. डोक तर भरल्याच आहे. फ्रेश वगैरे म्हणून घरातल्या आउटफिटमध्ये आलो. तर आई जागी होती तर आईने जेवण वाढलंय. म्हैसूरची डाळ आहे, लोणचं आहे, आज थोडासा भात खाऊयात कारण की आपण तिथे फ्राईड राईस देखील खाल्लाय. तर जास्त भूक नाहीये, पण आता लगेच आपण जेवण घेऊयात. मस्त पोटभर जेवण आता आपण झोपून घेऊयात. एक छोटासा नॅप घेऊ. सकाळी लवकर उठलेलो, थोडं थकलोय. तर झोपून वगैरे उठलोय तर बघतो तर गंधार गेला RCTला मॉलमध्ये मित्रांसोबत. त्यासोबत आमच्या इथे आज कार्यक्रम आहे समोर काहीतरी, मला पण माहिती नाही, कार्यक्रम चालू आहे. हे चालू होणार आहे संध्याकाळी. त्यासोबत आमचं मंदिर अर्ध ऑलमोस्ट बनायला आलंय. तर आता आपण फ्रेश होऊन घेऊयात. दिवा वगैरे लावून झाला तर आता आपण आपलं फायनान्शियल अकाउंटिंगचं थोडं संपवून घेऊयात आणि मग नंतर बघू काय करायचं. बघा आता काढलेत वया, आता लगेच आपण अभ्यास करून घेऊ. आणि जेवायला वाढलाय आपली फेवरेट मसूरची डाळ. एकदम लाईट खाऊया रात्रीचं जेवण. चला जेवू. गंधार पण तिथे खातोय. त्याला चिकन आहे. जेवण वगैरे झालं तर आता हा झोपायचा टाइम आहे. 12:30 वाजले. उद्या कॉलेजला देखील जायचं आहे. तर आजचा दिवस खूप छान गेला. आज मुंबईचं सेकंड आगमन होतं. घनसंकुलच्या मेन गेटवरून होतं ते. तुम्ही तो व्लॉग पूर्ण बघा हा वाला. नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा ब्लॉगर निनादला. असेच मी कंटेंट्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. आज होता दिवस 56वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तर असेच मी कंटेंट पोहोचवत राहणारच आहेत. तर आपल्याची काय